नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी हवामान अभ्यासक योगेश आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आज 20 जुलै 2026 संध्याकाळचे 10:30 वाजले. आता 21 जुलैपासून विदर्भ झालं, मराठवाडा झालं, या भागातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे चांगल्या स्वरूपाचा, जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांनो काही भागामध्ये जिल्ह्याचे असणार आहे. यामध्ये आता कुठल्या भागामध्ये मराठवाडा झालं, विदर्भ झालं, कुठल्या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहे. परंतु त्यापूर्वी आपण 18 जुलैला एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि ज्यामध्ये आपण 18 ते 20 जुलै दरम्यान जो काही हवामान अंदाज त्यावेळेस सांगितलं होतं, त्यावेळेस आपण सांगितलेलं होतं हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये असणार आहे, म्हणजे सर्व भाग तो घेणार नाही. आता त्याच वेळेस आपण सांगितलं होतं 20 जुलैनंतर वातावरणामध्ये बदल होईल आणि निश्चितच शेतकरी बांधवांना आता 21, 22 आणि 23 जुलै दरम्यान कोकण झालं, पश्चिम महाराष्ट्र झालं, त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग, मराठवाडे काही जिल्हे या भागामध्ये झड स्वरूपाचा म्हणजे दिवसभर पाऊस या पद्धतीनं शेतकरी बांधवांनो पाऊस असणार आहे. तर कुठे हा पाऊस कसा असेल याबद्दल आपण सविस्तर बघूया. आता सुरुवातीला आपण कोकणचा जर विचार केला, कोकणच्या सर्वच जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे झालं, पालघर झालं, त्यानंतर मुंबई या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांनो काही भागात असणार आहे. तर बाकी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारच आहे. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जर विचार केला तर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांनो 21, 22, 23 दरम्यान असणार आहे. आणि त्यानंतर याही जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये पावसाचा जोर शेतकरी बांधवांनो आपल्याला दिसणार आहे. म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये असणार आहे. त्यानंतर घाटमाथ्याचा जर विचार केला तर घाटमाथ्याच्या पश्चिम भागाने घाटमाथ्यावर चांगल्या स्वरूपाचा म्हणजे मध्यम तर काही भागामध्ये घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये अजूनही पावसाची कुठेतरी शेतकरी बांधवांना कमतरता दिसते. या भागामध्ये मध्यम हलका पाऊस हा थोड्याफारच भागात असणार आहे, तर बाकी भागामध्ये हलका पाऊसच असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो त्यानंतर अहिल्यानगरमध्ये मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आणि त्यानंतर आपण यासोबत नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मध्यम तर काही भागामध्ये म्हणजे नाशिक आणि मालेगाव, धुळे या दरम्यान जो काही पट्टा आहे यामध्ये चांगल्या स्वरूपाचा म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये 21, 22 आणि 23 जुलै दरम्यान शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर आपण पुढे मराठवाड्याचा विचार करूया. आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग, त्यानंतर हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. आणि बाकी जे काही मराठवाड्यातील इतर जिल्हे आहे यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 21, 22 आणि काही भागामध्ये 23 जुलैपर्यंत शेतकरी बांधवांना असणार आहे. आता मराठवाड्याचा जर एकंदरीत विचार केला तर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. याआधी आपण महाराष्ट्रामध्ये तुरळकच भागात पाऊस बघितला. आता हा जो काही पाऊस असणार आहे तो महाराष्ट्राचे जे काही जिल्हे आहे यामध्ये साधारणतः 40-50 तर काही जिल्ह्यामध्ये 60% जिल्ह्याचा भाग हा कव्हर करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो त्यानंतर आपण पुढे विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं होतं नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सुरुवातीला पाऊस असणार आहे आणि त्यानंतर त्याचा जोर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये वाढणार आहे. आता 21 आणि 22 जुलै दरम्यान अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या 3 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अगदी क्वचित भागामध्ये इथेही पावसाचा जोर शेतकरी बांधवांना दिसण्याची दाट शक्यता आहे. आता नागपूर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये भंडारा झालं, त्यानंतर चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, वर्धा, नागपूर पूर्व भाग या भागामध्ये पावसाचा जोर चांगल्यापैकी असणार आहे. म्हणजे मध्यम तर काही भागामध्ये जोरदार देखील पाऊस या भागामध्ये असण्याची शक्यता आहे. आता शेवट खानदेशाचा जर विचार केला तर खानदेशामध्ये अजूनही पावसाचं प्रमाण कमी आहे, ज्यामध्ये खानदेशामध्ये नंदुरबार आणि धुळे या भागामध्ये मध्यम तर हलक्याच स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अगदी तुरळक भागामध्ये पावसाचं प्रमाण धुळे जिल्ह्यामध्ये चांगलं असण्याची शक्यता आहे. आणि जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर खानदेशात धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगावमध्ये चांगला म्हणजे मध्यम तर बऱ्याच भागामध्ये चांगल्याही स्वरूपाचा शेतकरी बांधवांना पाऊस 21-22 जुलै दरम्यान असणार आहे.
साधारण 25 जुलैपर्यंत म्हणजे 23 जुलैपर्यंत झड स्वरूपाचा आणि 24-25 जुलै दरम्यान मध्यम तर हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगर झालं, नाशिक झालं आणि कोकण या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. बाकी भागामध्ये तो आता 23 नंतर उघड देणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपल्या कमेंट कळवा. आपलं गाव, तालुका कमेंटमध्ये टाका. आपण त्याही कमेंटच्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या आतापर्यंत रिप्लाय दिलेले आहे आणि निश्चितच आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना कमेंटमध्ये त्याही भागाचा हवामान अंदाज देणार आहे. आता जे काही नवीन शेतकरी बांधव असतील त्यांनी आपल्या हवामान अभ्यासक योगेश या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करा. आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कडे इंस्टाग्राम आणि फेसबुक नाही, तर आपण त्यांच्यासाठी शेतकरी बांधवांनो एक हवामान बदल आणि आधुनिक शेती हे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये त्या चॅनलची लिंक देखील दिलेली आहे. जे काही नवीन शेतकरी बांधव असतील त्यांनी मराठीमध्ये यूट्यूबमध्ये हवामान बदल आणि आधुनिक शेती असं सर्च करायचं आहे. तिथे आपल्याला चॅनल आणि आपला लोगो दिसेल. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, निश्चित आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कळवा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.